गोपाळा आणि कृष्णा यांच्यामध्ये जोरदार युद्ध चालू आहे। गोपाळा प्रॉपर्टी मिळवण्यासाठी षडयंत्र करत आहे। तिने घरच्यांना न विचारताच प्रॉपर्टीसाठी कागदपत्र बनवले। हे षडयंत्र कृष्णा उजेडात आणत आहे। म्हणून कृष्णाने गोपाळाला षडयंत्रामध्ये अडकविण्याचे ठरविले। गोपाळा ही कागदपत्र करत असते प्रॉपर्टीसाठी। त्यानंतर सर्व घरच्यांसमोर कृष्णा हे उजेडात आणते। त्यानंतर कृष्णा या प्रॉपर्टीच्या संरक्षणासाठी खेळ खेळत असते। त्याबरोबर या सर्वांना सबक शिकवण्यासाठी ती प्रत्येकांना 4-4 हजार रुपये देते आणि या 4 हजारामध्ये सर्वांनी खर्च करायचा असं कृष्णा सांगते। त्यामुळे जीत आणि गोपाळाला देखील वाईट वाटते। त्याचबरोबर घरच्यांना सुद्धा वाईट वाटते। परंतु या कारणामुळे गोपाळा अतिशय चिडून जाते। त्यामुळे ती आणखीनच जोरात आणि त्वेषाने राग करते। कृष्णाने आपल्या एवढ्या मोठ्या षडयंत्राला अक्षरशः धुळीस मिळवलं। त्यामुळे गोपाळा आणखीन चिडून जाते। त्यानंतर लगेचच अशातच अंजूचा फोन येतो। अंजू गोपाळाला म्हणतो, आपण डुप्लिकेट कागदपत्र बनवू, त्यासाठी तू 25,000 रुपये तयार ठेव। या 25,000 रुपयामध्ये आपण डुप्लिकेट कागदपत्र तयार करू। त्यामुळे गोपाळाला आनंद होतो। परंतु हे डुप्लिकेट षडयंत्र ही कृष्णाच करत असते। त्यामुळे गोपाळाच्या षडयंत्रामध्ये गोपाळच फसणार अशी रचना कृष्णा करत असते। असे हे षडयंत्र या एपिसोडमध्ये 119 एपिसोडमध्ये दाखविण्यात आले आहे। आता पुढे काय होतं आपण बघूच या। अशा प्रकारे प्रत्येक सिरियलमध्ये षडयंत्र दाखवले जात आहे।